राम कृष्ण हरी मंडळी. राम कृष्ण हरी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, माता सीतेचा जन्म कसा झाला होता? कुळाच्या शापामुळे माता सीताला रावणाच्या घरी बंदी म्हणून राहावे लागले होते. आणि रामायणात खरे रहस्य तर खूपच विचित्र सांगितले जाते, की रावणाच्या पहिल्या मुलीमुळेच रावणाचे पतन झाले. तर ती मुलगी माता सीता तर नाही ना? मंडळी, आज मी तुम्हाला माता सीतेच्या जीवनाचे खूप मोठे रहस्य सांगणार आहे. म्हणून मंडळी, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही. मंडळी, वैशाख महिन्याची चाहूल लागली की संपूर्ण निसर्ग एका वेगळ्याच चैतन्याने मोहरून जातो. याच पवित्र आणि मंगलमय वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला संपूर्ण विश्वाला तारणाऱ्या माता सीतेचा जन्म झाला होता. सीता नवमी आणि सप्तमी या दोन्ही तिथी एकाच महान आदिशक्तीच्या अवतरणाची साक्ष देतात. माता सीता ही केवळ प्रभू श्रीरामांची पत्नी नव्हती, तर ती साक्षात देवी लक्ष्मीचा अवतार आणि स्त्री शक्तीचे सर्वोच्च रूप होती. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून माता सीतेचे चरित्र समजून घेताना मनाला अपार शांती मिळते आणि स्त्रीच्या अंगी असलेल्या अथांग सहनशीलतेची जाणीव होते. या कथेमध्ये स्त्रीचे सामर्थ्य, तिचे समर्पण आणि तिची आध्यात्मिक ताकद अतिशय सुंदररित्या उलगडली आहे. ही कथा केवळ एक पौराणिक आख्यान नसून मानवी जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याचा तो एक दैवी मार्ग आहे. त्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येक भाविकाला अशी नम्र विनंती आहे की जीवनातील सर्व दुःखे दूर करण्यासाठी आणि कुटुंबात अखंड प्रेम व शांती प्रस्थापित करण्यासाठी ही कथा अगदी शेवटपर्यंत एकाग्र मनाने ऐकावी. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय सियाराम किंवा जय सीताराम नक्कीच लिहा. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मंडळी, प्राचीन काळी नेपाळच्या सीमेजवळ मिथिला नावाचे एक अतिशय समृद्ध आणि वैभवशाली राज्य होते. या मिथिलेवर निमी आणि मिठी यांसारख्या महान सूर्यवंशी राजांच्या वंशातील अत्यंत प्रतापी राजा शिरध्वज जनक यांचे राज्य होते. राजा जनक हे अत्यंत ज्ञानी, पराक्रमी आणि प्रजेवर स्वतःच्या मुलांसारखे प्रेम करणारे प्रजादक्ष राजे होते. त्यांच्या दरबारात नेहमी वेद आणि उपनिषदांवर गहन चर्चा चालत असत. राजा जनकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या देहावरील आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांवरील मोह पूर्णपणे जिंकला होता. अफाट संपत्ती आणि राजवैभव असूनही ते एका संन्याशाप्रमाणे जीवन जगत असत. कोणत्याही सांसारिक मोहात न अडकल्यामुळे संपूर्ण जगात त्यांना विदेही, ज्याला देहाची आसक्ती नाही, या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या पत्नीचे नाव राणी सुनैना होते, जी अत्यंत सात्विक, धर्मपरायण आणि दयाळू स्वभावाची होती. राजा जनक आणि राणी सुनैना यांच्या जीवनात सर्व काही होते, परंतु एका गोष्टीची त्यांना नेहमी उणीव भासत असे. ते म्हणजे त्यांना स्वतःचे असे कोणतेही अपत्य नव्हते. राणी सुनैनाचे हृदय मातृत्वासाठी नेहमी आसुसलेले असायचे. राजवाड्याच्या विस्तीर्ण अंगणात एखाद्या बालकाचे बोबडे बोल ऐकण्यासाठी तिचे कान नेहमी आतुरलेले असत. अनेकदा राणी एकांतात बसून रडत असे. तेव्हा राजा जनक तिला अत्यंत प्रेमाने समजावून सांगत, "हे प्रिये, आपला देह आणि आपले प्रारब्ध ईश्वराच्या हातात आहे. जे काही घडेल ते त्याच्याच इच्छेने घडेल," असे सांगून ते तिचे सांत्वन करत असत. प्रजेलाच आपले सर्वस्व मानून राजा आणि राणीने आपले अपत्य सुखाचे दुःख कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात लपवून ठेवले होते. परंतु नियतीच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळीच आणि अत्यंत दैवी योजना आखलेली होती. एकेकाळी मिथिला राज्यावर एक अत्यंत भयंकर आणि जीवघेणे संकट कोसळले. मिथिलेच्या पवित्र भूमीवर सलग 12 वर्ष पावसाचा एक थेंबही पडला नाही. निसर्गाचा असा भयानक कोप मिथिलेने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. नद्या,
विहिरी आणि मोठे मोठे तलाव पूर्णपणे कोरडे पडले. हिरवीगार शेती जळून खाक झाली. संपूर्ण मिथिला नगरी एका ओसाड आणि रखरखीत वाळवंटात रूपांतरित होऊ लागली. अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात लोक व्याकुळ होऊन इकडे तिकडे भटकू लागले. लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, तर मुकी जनावरे तहान भुकेने तडफडून प्राण सोडू लागली होती. राज्यावर आलेले हे अतोनात संकट पाहून राजा जनकाचे हृदय पिळवटून निघाले. आपली लाडकी प्रजा डोळ्यासमोर मृत्यूच्या दाढेत जात आहे, हे पाहणे एका प्रजादक्ष राजासाठी अत्यंत वेदनादायी होते. राजाने आपली सर्व संपत्ती, धान्याची कोठारे प्रजेसाठी खुली केली. परंतु निसर्गाची साथ नसल्यामुळे हे सर्व प्रयत्न अपुरे पडत होते. आकाशाकडे डोळे लावून बसलेली प्रजा पावसाच्या एका थेंबासाठी देवाचा धावा करत होती. शेवटी निराशेच्या गर्तेत बुडालेल्या राजा जनकाने आपल्या दरबारात परिसरातील सर्व थोर ऋषीमुनी, विद्वान आणि पंडितांना तातडीने पाचारण केले. राजाने अत्यंत नम्रपणे हात जोडून ऋषींना विचारले, हे महर्षी, माझ्या प्रजेला या भीषण दुष्काळातून आणि मृत्यूच्या तावडीतून वाचवण्यासाठी मी कोणता उपाय करावा? माझ्या प्राणांची आहुती द्यागली तरी मी मागे हटणार नाही. विद्वानांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आणि ग्रहांची स्थिती पाहून राजाला एक अत्यंत कठीण परंतु प्रभावी उपाय सुचवला. ऋषी म्हणाले, महाराज, वरुण देवाला आणि पृथ्वी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला स्वतः एक मोठा यज्ञ करावा लागेल आणि त्यानंतर राजेशाही वस्त्रे त्यागून स्वतःच्या हाताने नांगर धरावा लागेल. जर तुम्ही स्वतः एका सामान्य शेतकऱ्याप्रमाणे या ओसाड जमिनीवर नांगर चालवलात, तरच इंद्रदेव आणि वरुणदेव प्रसन्न होतील आणि मिथिलेवर पावसाची कृपा होईल, असे ऋषींनी ठामपणे सांगितले. आपल्या प्रजेसाठी आणि राज्यासाठी राजा जनकाने हा उपाय तात्काळ मान्य केला. त्यांनी शुभ मुहूर्त पाहून एका महायज्ञाचे आयोजन केले. संपूर्ण मिथिला नगरीत वेदांच्या मंत्रोच्चाराचा आणि स्तोत्रांचा पवित्र ध्वनी गुंजू लागला. वातावरणात पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सर्व प्रजा आशेने या यज्ञाकडे पाहत होती. यज्ञाची सांगता झाल्यानंतर ऋषींच्या आज्ञेनुसार राजा जनकाने स्वतःच्या हाताने शेत नांगरायची तयारी सुरू केली. वैशाख महिन्यातील ती रखरखीत दुपार होती. डोक्यावर सूर्य आग ओकत होता आणि जमिनीची माती कडक होऊन दगडासारखी झाली होती. राजाने हातात घेतलेला तो नांगर सामान्य नव्हता, तर तो शुद्ध सोन्याचा नांगर होता. बैलांच्या जोडीला सोबत घेऊन राजा जनकाने अत्यंत कठीण जमिनीवर नांगर चालवण्यास सुरुवात केली. उन्हाची तीव्रता इतकी होती की राजाच्या संपूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पायात काटे रुतत होते. तरीही राजा न थकता आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करत होता. राणी सुनैना आणि सर्व प्रजा डोळ्यात अश्रू आणून आपल्या राजाचे हे अद्भुत समर्पण पाहत होती. विदेही राजा आज प्रजेच्या प्रेमापोटी मातीत राबत होता. राजा जनक पूर्ण ताकदीने नांगर चालवत असताना एका ठिकाणी अचानक नांगराचे फाळ जमिनीखाली एका अत्यंत कठीण वस्तूला जाऊन धडकले. नांगर अचानक तिथेच अडकून पडला. राजाने पुन्हा एकदा जोर लावला, परंतु नांगराचे टोक जमिनीच्या आत जणू कशात तरी घट्ट रुतून बसले होते. राजाने बैलांना थांबवले आणि ती जागा स्वतःच्या हातांनी हळुवारपणे खणण्यास सुरुवात केली. माती दूर करताच जमिनीच्या पोटातून एक अत्यंत सुंदर, कोरीव आणि तेजस्वी सुवर्ण कलश बाहेर आला. त्या कलशावर सुंदर दैवी नक्षीकाम केलेले होते आणि त्यातून एक अलौकिक प्रकाश बाहेर पडत होता. सर्वांना आश्चर्य वाटले की या रखरखत्या ओसाड जमिनीत हा कलश कुठून आला. अत्यंत कुतूहलाने आणि धडधडत्या हृदयाने राजा जनकाने स्वतःच्या हातांनी त्या कलशावरील आवरण बाजूला केले आणि त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे
आश्चर्याने विस्फारले गेले. संपूर्ण शेतात कमळाच्या फुलांचा सुगंध पसरला. त्या सुवर्ण कलशामध्ये एक अत्यंत गोड, तेजस्वी आणि हसरी लहान बालिका खेळत होती. तिच्या अंगातून जणू सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखी शीतलता बाहेर पडत होती. त्या बालिकेचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे टपोरे होते. तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारे आणि सर्व दुःखे विसरायला लावणारे एक अलौकिक हास्य होते. राजा जनकाचे डोळे अश्रूंनी डबडबून आले. ज्या हातांनी कठोर शस्त्रे चालवली होती ते हात आज एका नाजूक बालिकेला उचलताना थरथर कापत होते. राजाने अत्यंत हळुवारपणे आणि अपार वात्सल्याने त्या चिमुकल्या जीवाला आपल्या छातीशी लावले. त्या बालिकेचा स्पर्श होताच राजा जनकाला परमोच्च शांतीची आणि ब्रह्मानंदाची अनुभूती मिळाली. त्याच क्षणी आकाशातून एक दैवी आणि गंभीर आकाशवाणी झाली. हे राजन, ही तुझीच आध्यात्मिक कन्या आहे. ही साक्षात जगन्माता आहे, जिने पृथ्वीच्या उदरातून तुझ्यासाठी जन्म घेतला आहे. ही बालिका कोणाही सामान्य स्त्रीच्या गर्भातून जन्मलेली नव्हती, म्हणून तिला अयोनिजा असे म्हटले गेले आणि भूमीच्या उदरातून प्रकट झाल्यामुळे तिला भूमिपुत्री किंवा भूमिसुता असे नाव पडले. संस्कृत भाषेमध्ये नांगराच्या टोकाला सीत किंवा सीता असे म्हणतात. नांगराचे टोक अडकल्यामुळे ही दैवी कन्या प्राप्त झाली होती. म्हणून राजा जनकाने अत्यंत प्रेमाने तिचे नाव सीता असे ठेवले. माता सीतेने राजा जनकाच्या हातात विसावा घेताच आकाशात अचानक काळेभोर ढग दाटून आले. विजांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण मिथिला नगरीत मुसळधार पाऊस सुरू झाला. प्रजेचा आनंद गगनात मावेनासा झाला. 12 वर्षांचा कोरडा दुष्काळ एका क्षणात संपला होता आणि मिथिलेला तिची लाडकी राजकुमारी मिळाली होती. निसर्गाने जणू माता सीतेच्या आगमनाचे स्वागतच आपल्या अमृतधारांनी केले होते. संपूर्ण राज्य आनंदोत्सवात बुडून गेले. राजा जनक त्या सुवर्णकांती बालिकेला आपल्या छातीशी कवटारून अत्यंत वेगाने राजवाड्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यांतील अश्रू लपवता येत नव्हते. राजवाड्यात प्रवेश करताच त्यांनी मोठ्या आवाजात राणी सुनयनाला हाका मारल्या. हे प्रिये, हे राणी सुनयना, लवकर बाहेर ये. पहा, निसर्गाने आणि ईश्वराने आपल्याला आज कोणती अमूल्य भेट दिली आहे. राजाचा असा भावूक आवाज ऐकून राणी सुनयना घाबरतच बाहेर आली. राजाच्या हातात त्या तेजस्वी बालिकेला पाहून ती क्षणभर दारातच थबकली. तिचे डोळे विस्फारले आणि हृदयाच्या एका कोपऱ्यात दडून बसलेल्या वात्सल्याचा झरा अचानक खळाळून वाहू लागला. महाराज, ही दैवी कन्या कोण आहे? हिचे तेज तर साक्षात पौर्णिमेच्या चंद्रालाही लाजवणारे आहे. राणीने गहिवरलेल्या आणि कापऱ्या आवाजात विचारले. राजाने अत्यंत भावूक होऊन उत्तर दिले. हे देवी, आज पृथ्वीमातेने आपली कुशी उघडून हे दिव्य आणि अनमोल रत्न आपल्याला दिले आहे. ही आपलीच कन्या आहे. हिचे नाव सीता आहे. राणी सुनयनाने लगबगीने पुढे होऊन सीतेला आपल्या कवेत घेतले. वर्षानुवर्षे कोरडे पडलेले तिचे मातृत्व आज जणू अमृत वर्षावाने फुलून आले होते. सीतेला छातीशी लावताच राणीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती म्हणाली, महाराज, आजपर्यंत आपण प्रजेलाच आपली मुले मानत आलो, परंतु आज देवाने माझ्या रिकाम्या कुशीला या भूमिपुत्रीच्या रूपाने खऱ्या अर्थाने भरून काढले आहे. राजा जनकाने हसून म्हटले, होय राणी, ही कोणतीही सामान्य कन्या नाही. हिच्या येण्याने आपल्या राज्याचा शाप संपला आहे. ही नक्कीच साक्षात आदिशक्तीचे आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे. राणीने सीतेच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले आणि संपूर्ण राजवाड्यात आनंदाची लकेर उमटली. मिथिलेच्या प्रत्येक घरात सनई चौघडे वाजू लागले. सीतेच्या जन्माबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये
आणि काही प्रादेशिक जैन रामायणांमध्ये एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय कथा देखील सांगितली जाते. अद्भुत रामायण आणि संघदासाच्या जैन रामायणानुसार माता सीतेचा जन्म रावण आणि त्याची पत्नी मंदोदरी यांच्याशी अत्यंत रहस्यमयरित्या जोडलेला आहे. या प्रादेशिक कथेनुसार लंकापती रावणाला ऋषींनी शाप दिला होता किंवा एका भविष्यवेत्त्याने अशी भविष्यवाणी केली होती की त्याच्या आणि मंदोदरीच्या पोटी जन्म घेणारे पहिले अपत्य हे रावणाच्या आणि संपूर्ण लंकेच्या विनाशाचे मूळ कारण बनेल. जेव्हा मंदोदरीने एका दिव्य आणि तेजस्वी कन्येला जन्म दिला तेव्हा रावण अत्यंत क्रोधित आणि भयभीत झाला. त्याने त्या बालिकेला तात्काळ मारण्याचा कठोर निर्णय घेतला. परंतु मंदोदरी ही एक आई होती. तिला आपल्या मुलीला मारायचे नव्हते. तिने आपल्या अत्यंत विश्वासू सेवकांना बोलावून एक गुप्त आदेश दिला. तिने त्या बालिकेला एका सुवर्ण पेटीत ठेवले आणि सेवकांना सांगितले की या बालिकेला लंकेपासून खूप दूर नेऊन जमिनीखाली सुरक्षित लपून यावे, जेणेकरून ती जिवंत राहील. असे मानले जाते की तीच दैवी पेटी मिथिलेच्या पवित्र भूमीत पुरण्यात आली होती आणि नंतर राजा जनकाला नांगरताना तीच पेटी सापडली. ही कथा ऐकायला थोडी चकित करणारी आणि अपवादात्मक वाटत असली तरी भारतीय संस्कृतीतील रामायणाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये असे विविध आणि रहस्यमय पैलू उलगडलेले दिसतात. तरीही सर्वमान्य आणि सर्वाधिक पूजनीय कथा हीच आहे की माता सीता ही साक्षात लक्ष्मीचा अवतार होती आणि पृथ्वी मातेची ती मानसकन्या होती. तिच्या आगमनाने केवळ रावणाचा वधच झाला नाही, तर संपूर्ण जगाला स्त्रीशक्तीची, पावित्र्याची आणि धर्माची एक मोठी शिकवण मिळाली. माता सीता मिथिलेच्या राजवाड्यात अत्यंत लाडात आणि प्रेमात लहानाची मोठी होऊ लागली. तिची बुद्धिमत्ता आणि तेज पाहून मोठे मोठे ज्ञानी ऋषी देखील थक्क होत असत. राजा जनकाने आपल्या मुलीला केवळ राजेशाही थाटात वाढवले नाही, तर तिला वेद, उपनिषदे आणि शास्त्रज्ञानाचे उत्तम शिक्षण दिले. सीता सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या विद्यांमध्ये पारंगत होती. ती दिसायला जितकी कोमल होती, तितकीच ती मनाने आणि शरीराने अत्यंत बलवान होती. राणी सुनयना आणि राजा जनक तिला आपला जीव की प्राण मानत असत. संपूर्ण मिथिला राज्यासाठी सीता ही एखाद्या जिवंत देवते समान होती. सीतेच्या बालपणातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणारी कथा पद्मपुराणात सांगितली जाते. या कथेतून तिच्या भविष्यातील वनवासाची आणि विरहाची चाहूल लागते. एकदा बालपणी सीता आपल्या काही सख्या आणि मैत्रिणींसोबत राजवाड्याच्या बागेत खेळत होती. तेव्हा तिने तिथे झाडावर बसलेले दोन अत्यंत सुंदर पोपट शुक आणि शुक पाहिले. हे पोपट सामान्य पक्षी नव्हते, तर ते महर्षी वाल्मिकींच्या पवित्र आश्रमातून उरून तिथे आले होते. ते पोपट अत्यंत मधुर आवाजात प्रभू श्रीराम आणि सीता यांच्या भविष्यातील विवाहाची कथा गात होते. सीतेला स्वतःचे नाव आणि त्या अज्ञात राम नावाच्या राजकुमाराची कथा ऐकून खूप आश्चर्य वाटले. तिने आपल्या सेवकांना सांगून त्या दोन्ही पोपटांना प्रेमाने पकडून आणले. पोपटांनी सीतेला विनंती केली की हे राजकुमारी, आम्ही रामाची पवित्र कथा गाणारे स्वतंत्र पक्षी आहोत. आम्हाला पिंजऱ्यात डांबून ठेवू नकोस. पण सीतेला त्यांच्याकडून श्रीरामांची संपूर्ण कथा ऐकायची होती. तिने ठरवले की ती फक्त मादी पोपटाला आपल्याजवळ ठेवेल आणि नर पोपटाला सोडून देईल. नर पोपटाने अत्यंत काकुळतीने हात जोडून विनंती केली, हे राजकुमारी, माझी पत्नी गर्भवती आहे. कृपया आम्हाला एकमेकांपासून वेगळे करू नकोस. आम्ही जंगलात मुक्त विहार करणारे पक्षी आहोत. विरहाने आम्ही मरून जाऊ. परंतु बालहट्टापायी सीतेने त्याचे काहीही ऐकले नाही. तिने नर पोपटाला उडवून दिले आणि गर्भवती मादी पोपटाला एका सुंदर पिंजऱ्यात बंदिस्त केले. आपल्या प्राणप्रिय जोडीदारापासून वेगळे झाल्याच्या अतीव दुःखाने त्या मादी पोपटाने पिंजऱ्यातच अन्नपाणी त्यागले आणि काही दिवसातच प्राण सोडले. प्राण सोडण्यापूर्वी त्या दुःखी आणि विरही पक्षाला सीतेची कीव आली आणि तिच्या मुखातून अत्यंत वेदनादायी असा एक शाप बाहेर पडला.
हे राजकुमारी, जसा मी गरोदरपणी माझ्या पतीच्या विरहाने तडफडून प्राण सोडत आहे, तसाच तुलाही तुझ्या गरोदरपणी तुझ्या प्राणप्रिय पतीचा अत्यंत कठीण विरह सहन करावा लागेल. कथेनुसार हाच नरपोपट पुढील जन्मात अयोध्येत धोबी म्हणून जन्माला आला, ज्याच्या एका शब्दावरून सीतेला खरोखरच गरोदरपणी वनवासात जावे लागले. हा प्रसंग ऐकताना डोळे पाणावतात. साक्षात आदिशक्ती आणि लक्ष्मीचा अवतार असूनही माता सीतेने मानवी जीवनातील कर्माचे आणि शापाचे परिणाम अत्यंत शांतपणे स्वीकारले. सीतेच्या बालपणातील आणखी एक सर्वात मोठा आणि चकित करणारा प्रसंग म्हणजे तिने सहजपणे उचललेले शिवधनुष्य. राजा जनकाच्या राजवाड्यात एका विशेष मंदिरात एक अत्यंत प्राचीन आणि महाकाय असे भगवान शंकराचे धनुष्य ठेवलेले होते. या शक्तिशाली धनुष्याचे नाव पिनाक असे होते. हे शिवधनुष्य इतके जड आणि विशाल होते की मोठे मोठे शूरवीर आणि महापराक्रमी राजे देखील ते जागेवरून 1 इंचही हलवू शकत नसत. रावणासारख्या बलाढ्य आणि गर्विष्ठ राक्षसाने देखील एकदा आपल्या 20 हातांनी हे धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला अत्यंत मानहानिकारक अपयश आले होते. एके दिवशी बालपणी सीता आपल्या बहिणींसोबत मंदिरात खेळत होती. खेळता खेळता मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी सीतेने आनंदाने घेतली. तिथे ते महाकाय शिवधनुष्य ठेवलेले होते. धनुष्याच्या खालची फरशी स्वच्छ करण्यासाठी सीतेने आपल्या डाव्या हाताने ते शिवधनुष्य एखाद्या हलक्या खेळण्यासारखे अगदी सहज उचलले आणि उजव्या हाताने ती खालील फरशी स्वच्छ करू लागली. नेमक्या त्याच वेळी राजा जनक काही कामानिमित्त तिथे आले. आपल्या लहानग्या नाजूक मुलीने एका हाताने ते प्रचंड शिवधनुष्य उचललेले पाहून राजा जनकाला मोठा धक्काच बसला. त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे धनुष्य महान योद्ध्यांना आणि देवांनाही हलवता येत नाही, ते या चिमुकल्या मुलीने फुलासारखे कसे उचलले? या प्रश्नाने राजा जनकाला अंतर्मुख केले. राजा जनकाला त्याच क्षणी खात्री पटली की आपली लाडकी कन्या सीता ही कोणतीही सामान्य मानवी कन्या नाही, तर ती साक्षात ईश्वरी अवतार आणि देवी शक्ती आहे. त्याच क्षणी राजा जनकाने मनातल्या मनात एक कठोर आणि ऐतिहासिक प्रतिज्ञा केली. त्यांनी ठरवले की जो कोणताही महापराक्रमी पुरुष हे शिवधनुष्य उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल, त्याच्याशीच मी माझ्या सीतेचा विवाह करून देईन. आणि याच प्रतिज्ञेमुळे पुढे सीतेचा स्वयंवर आयोजित करण्यात आला, जिथे विश्वामित्र ऋषींसोबत आलेल्या प्रभू श्रीरामांनी अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने ते धनुष्य उचलले आणि त्याचे 2 तुकडे केले. सीतानवमीचा हा पवित्र उत्सव केवळ एका जन्माची कथा नाही, तर ती एका स्त्रीच्या संघर्षाची, सहनशीलतेची आणि अपार प्रेमाची गाथा आहे. सीता मातेने वनवास भोगला, रावणाच्या कैदेत अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढले, अग्निरिव्य केले. तरीही तिचा आपल्या पतीवरील विश्वास आणि धर्मावरील भक्ती कधीही डळमळीत झाली नाही. म्हणूनच सीतानवमीच्या दिवशी व्रत केल्याने आणि माता सीतेची अत्यंत श्रद्धेने पूजा केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्याचे फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे. या दिवशी घराघरात आणि मंदिरांमध्ये एक विशेष मंडप तयार केला जातो. त्यामध्ये 4 खांब उभे करून राजा जनक, माता सुनैना, प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्तींची स्थापना केली जाते. तीळ, तांदूळ आणि जव अर्पण करून अत्यंत भक्तिभावाने माता सीतेची विधिवत पूजा केली जाते. अनेक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी पूर्ण दिवस कडक उपवास करतात. असे मानले जाते की या दिवशी दानधर्म केल्याने आणि तीर्थयात्रा केल्याने जे मोठे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य सीता नवमीची ही पवित्र कथा श्रवण केल्याने मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे नात्यांमध्ये तणाव आणि संकटे येतात,
तिथे माता सीतेचे चरित्र आपल्याला शांत राहण्याची आणि संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची महान प्रेरणा देते. ती एक आदर्श कन्या, एक समर्पित पत्नी आणि एक कणखर माता होती. तिने लव आणि कुश यांसारख्या महापराक्रमी पुत्रांना एकटीने वाल्मिकींच्या आश्रमात वाढवले. तिची खरी शक्ती तिच्या मौनात आणि तिच्या पावित्र्यात दडलेली होती. आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीने माता सीतेकडून हे धैर्याचे आणि आत्मविश्वासाचे धडे घेण्याची गरज आहे. ज्या घरामध्ये माता सीतेचे स्मरण केले जाते, तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. तिथे कधीही सुख, शांती आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. त्यामुळे सर्वांनी माता सीतेच्या या पवित्र चरित्राचे आपल्या जीवनात आचरण करावे आणि आपल्या कुटुंबावर श्रीरामांची आणि माता सीतेची कृपा कायम राहावी यासाठी नेहमी प्रार्थना करावी. कथा ऐकणाऱ्या सर्व भाविकांचे मन नक्कीच या परमपावन कथेने प्रफुल्लित आणि भावूक झाले असेल. माता सीतेच्या या अद्भुत आणि रहस्यमय कथा ऐकताना मनाला मिळणारी शांती खरोखरच अवर्णनीय आहे. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून ही कथा उलगडताना माता सीतेचे समर्पण अधिक जवळून जाणवते. श्रोत्यांना विनंती आहे की जर ही रसाळ आणि भक्तिरसपूर्ण कथा मनाला भावली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे. आपले विचार आणि माता सीतेबद्दलच्या भावना कमेंट्समध्ये नक्की व्यक्त कराव्यात. कमेंटमध्ये जय सियाराम आणि जय माता सीता लिहिण्यास विसरू नये. ज्ञानाचे आणि भक्तीचे हे सात्विक अमृत आपल्या मित्रमंडळींसोबत आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करावे, जेणेकरून सर्वांना या पुण्यवान कथेचे श्रवण घडेल. आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि मनाला शांती देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. शेजारील बेल आयकॉन दाबावे, म्हणजे नवीन कथांचे नोटिफिकेशन सर्वात आधी प्राप्त होईल. सर्वांच्या जीवनात माता सीता आणि प्रभू श्रीराम अखंड आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येवोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय सियाराम.